माझ्याकडे 10 एकर क्षेत्र आहे. त्यापैकी मी 4 एकर डाळिंब क्षेत्र माझ्याकडे आज रोजी अवेलेबल आहे. आम्ही गोरे साहेबांच्या संपर्कात जेव्हापासून आलो, मी आता जवळजवळ 4-5 वर्षापासून डाळिंब पिकवतोय. डाळिंब तेव्हा गोरे साहेबांच्या शेड्यूलनुसार आता मी डाळिंबात सक्सेस आहे. त्याच्या आधीचा जो मधला एक पिरियड होता, सगळे काही कामं करून सक्सेस भेटत नव्हता. हे खतं टाक, ते खतं टाक, त्याच्यात काहीच नव्हतं आणि खर्च उत्पन्नापेक्षा खर्च जास्ती व्हायचा. अवेना न्यूट्रीमिक्स दर 7 दिवसाला 10 लिटर एकरी मी देतो, स्वतः देतो. अवेना न्यूट्रीमिक्स रेस्ट पिरियड मध्ये पण कंटिन्यू मी देतो. 24 सप्टेंबरला मी इथ्रेल घेतलं. त्यानंतर कमीत कमी ह्या प्लॉट मध्ये अक्षरशः 1.5 महिना पाणी वाहत होतं, पाणी. त्या परिस्थितीत एवढ्या पाण्यात एकदा जशी फ्लॉवरिंगला सुरुवात झाली माझ्या प्लॉटला, संपूर्ण ड्रॉप झाला प्लॉट, संपूर्ण लॉस, फक्त पाला होता झाडांवर. त्यानंतर मी गोरे साहेबांचे शेड्यूल जे आहेत ते मी परत, आधी तर केलंच, परत अजून 1 ते 1.5 महिन्यानंतर परत शेड्यूल फॉलो केलं. हा तुमच्या समोर तुम्हाला दिसतंय. माझ्या पर प्लांट माझ्या झाडाला 250, 300, 350 प्लस सेटिंग भेटली आहे मला. आणि आज रोजी साईज 200-250 ग्रॅम आहे आणि अजून 1.5 ते 2 महिना मला हार्वेस्टिंगला बाकी आहे. माझ्या अपेक्षेप्रमाणे मला 400, 450, 350 अशी साईज अपेक्षित आहे. अपेक्षित उत्पन्न माझ्या झाडापासनं एका झाडाला 70-80 किलोचा ॲव्हरेजली मला बसला पाहिजे माल. माझं 20 ते 25 टनाचं टार्गेट आहे. माझ्या प्लॉटला 1.5 महिना अजून हार्वेस्टिंगला बाकी आहे. मी आज जरी झाड उतरवलं एक, तरी माझ्या झाडाला पर प्लांट 50 केजी माल आज उतरू शकतो, एवढी सेटिंग माझ्या झाडांना आहे. नॅटल मी कंटिन्यूअस वापरतोय, प्रत्येक स्प्रेला वापरतोय. खालून आपण फर्टिलायझर देतो, मी त्याच्यात सुद्धा नॅटलचा वापर करतोय. तुम्ही 60 सोडा, 52-34 सोडा, कुठलंही हे 100% तुम्ही वापरा. खूप बेस्ट रिपोर्ट आहेत त्याचे. आणि माझ्या भोवताल, माझ्या आजूबाजूला जे काही प्लॉट आहेत, माझ्याच बरोबरचे शेतकरी आहेत. मागच्या वर्षी माझ्या बरोबरचे जे प्लॉट हार्वेस्टिंग झालेले आहेत, ते यावर्षी माझ्या सोबत नाही आहेत. आता त्यांचे पानगळी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये झाले आहेत. फक्त आणि फक्त अवेना, आणि ज्यांना डाळिंबाच्या बागा वाचवायच्या असतील त्यांनी अवेना न्यूट्रीमिक्स वापरणं फार गरजेचं आहे. मी स्वतः डाळिंबाला वापरतोय, कांद्याला वापरतोय, मक्याला सुद्धा वापरलंय मी. मक्याची हाईट 14 फूट गेलेली आहे माझी आणि सहज 35 ते 40 क्विंटलच्या आत बाहेर माझा ॲव्हरेज बसणार आहे मक्याचा. कांदा मी अजून, माझा 3 महिन्याचा कांदा झाला आहे, अजून 1 महिन्याने माझ्या कांद्याची पण हार्वेस्टिंग होणार आहे. ॲव्हरेज मला याचा भेटणार आहे. एकरी मी 7 ते 8 ट्रॅक्टर माल निघणार आहे माझा कांद्याचा, 250 क्विंटल पर्यंत. आणि माझं तर म्हणणं असं बाहेर मायक्रोन्यूटन घ्यायला गेलं तर 400 ते 500 रुपये एका मायक्रोन्यूटनला 1 किलोचा किंवा 1 लिटरचा खर्च येतोय. तुम्ही अवेना न्यूट्रीमिक्स कंटिन्यू घरी बनवून ठेवा. तुम्हाला 22 ते 25 रुपये लिटरच्या कॉस्टिंग मध्ये अवेना बनतंय आणि कंटिन्यू 7 दिवसाला 10-10 लिटर एकरी वापरा.